व्यस्त झालेला आहे रस्ता, एकदम भूताटकी. जर बाईक असती या ठिकाणी तर एवढे ड्रॉप मारले असते की आयुष्याला ड्रॉप लागला असता. तिकडे जाण्यासाठी इथून 1-3 किलोमीटर. ते पाण्यात जे मंदिर आहे तेच आहे. हो, काय फील आहे बाकी मध्ये. जिंकलंय की नाही जिंकलंय ते तुम्ही ठरवा, आमच्यासाठी तर जिंकलंय. कैसा लगा हा सेक्सी व्ह्यू आणि टेस्टी जेवण, काय कॉम्बिनेशन आहे भाई. इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस सनसेट, दिस ब्युटिफुल लवली सनसेट, मँगो ऑरेंज सनसेट. मित्रांनो, आज आहे मंगळवार, नॉट अ वीकडे ओनली वीकडे, नॉट अ वीकेंड. वीकेंडचा वार नाही पण वीकडेचा वार, मंगळवार. आणि आम्ही झालो सध्या आम्ही आहोत रंकाळा तलावाजवळ. कोल्हापूर पहिला स्टॉप होता आणि सेकंड स्टॉप होता आम्ही चाललो कोकणा. ॲज युजल कोकणाची एक ट्रिप फिक्स असतो प्रत्येक वर्षाची, तर याप्रमाणे आज याच वर्षीच मी चाललो कोकणात. हां सरायचं. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे कोल्हापूरपासून. कोल्हापूरपर्यंतची जर्नी खूप लाँग होती. आम्ही अंबाबाई केली, अंबाबाईचं दर्शन घेतलं, ज्योतिबाचं दर्शन घेतलं, रंकाळा तलाव फिरलो, मटण थाळी खाल्ली, जोरदार मजा केली आणि याचा दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गगनबावडा घाट. गगनबावडा घाट एक नंबर आहे, बाकी सिनिक आहे. त्याच्यात तिथेच मध्येच एक पंत अमात्य वाडा आहे. त्या वाड्याला म्हणजे तुम्ही पछाडलेला मूवी बघितला असेल तर त्या पछाडलेल्या मूवीमध्ये तो वाडा आहे. तो वाडा बघायला चाललो की कसा दिसतो एक्झॅक्टली. आणि तुम्ही बघू शकता की खूप लोक राऊंड मारायला आले आहेत रंकाळा तलावावरती. काही लोक धावत आहेत, काही लोक एन्जॉय करत आहेत. सकाळी वाजले 6:30 आणि फुल फील मस्त आहे रे. हा कारखानाच आहे रे. इथून लेफ्ट आहे, हा बोर्ड लावला आहे. इथून लेफ्ट आहे, या बोर्डच्या इथून लेफ्ट आहे. की स्पॉटपर्यंत तर आलेलो आहे. छोटासा लेफ्ट आणि आतमध्ये जाऊन तो स्पॉट आहे. स्पॉटवर जाण्याचा रस्ता जरा हॉररच दिसतोय. हॉररपेक्षा मी बोलेन की अवस्था झालेली आहे रस्त्याची, अस्ताव्यस्त झालेला आहे रस्ता, दिसतच नाही रस्ता. स्पॉटवरती तर आलोय, स्पॉट एकदम डेंजर दिसतोय. हा स्पॉट, इथे पार्किंग, पंत अमात्य बावडेकर वाडा. ₹30 तिकीट पर पर्सन. मी वाडा आतून पण फिरायला भेटतो, पण आतून तुम्ही व्हिडिओ शूटिंग नाही करू शकत. चांगलं मेंटेन केलं गार्डन. इथे आहे तो वाडा. बाकी आतमध्ये तर एकदम फील आला, एकदम भूताटकी भाई, डेंजर. म्हणजे एक तर लाईट नव्हती, लाईट त्याला पण एकदम डिम ठेवलेलं आहे, का माहिती का. पण एकदम भूताटकीचा एकदम पुरेपूर फील येईल, पुरेपूर. आणि आतमध्ये गेल्यावरती म्हणजे जुन्या कधी 1933चा वाडा आहे. 1933चा वाडा, 95 वर्ष झाली वाड्याला. वाडा अजूनपर्यंत सुदृढ आहे. आतमध्ये गेलात तर त्यांच्या सगळ्या पिढ्यांचे फोटो आहेत. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. भले कोण नव्हतं पण वी शुड रिस्पेक्ट द जे काय प्रायव्हसी आहे तर आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे.
आतमध्ये त्यांचे शस्त्र आहेत. म्हणजे दानपट्टे होते, दानपट्टे पाहिले मी, बंदुका होत्या, नाणे होते, त्यांचे कपडे होते, स्टॅम्प्स होते, जाहिराती होत्या जुन्या, वेगवेगळ्या टोप्या होत्या, जसं मावळ्यांच्या टोप्या असतात त्यांचे पण टाईप्स होते, आणि पेशवांचे ज्या टोप्या आहेत त्यांचे पण वेगवेगळ्या स्टाईलच्या टोप्या होत्या. म्हणजे खूप काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आलात तर वर आहे 30 रुपये पैसा वसूल आय फील. तर तुम्ही येत आहेत तर बघून जावा. दिस इज द वन स्पॉट फॉर टुडे. सेकंड स्पॉट वी आर हेडिंग टुवर्ड्स. दाखवतो तुम्हाला. नाश्त्याचा ब्रेक घेतलेला आहे आपण. अशा प्रकारे डबल अंडा बुर्जी सांगलेली आहे. गगनबावडा घाट सुरू व्हायच्या अगोदर जरा नाश्ता घेऊयात आणि गगनबावडा घाट पोचूयात. बाप क्लायमेट एकदम थंड वाटतंय, कोझी वाटतंय, गुलाबी थंडी आणि मजाच. गरम वडापाव कसं वाटतंय? चटणी बाकी, ताकाची चटणी एक नंबर घेतलेला आहे. अशा प्रकारे नाश्ता करून भेटू. नाश्ता पाणी डन झालेला आहे आणि गगनबावडा घाटाला आम्ही सुरुवात करत आहोत. घाटाची सुरुवात जरा खडबडीची आहे, पण असं बोलतायत की आता हा घाट बनवला आहे. कितपत बनवला आणि कितपत नाही याची अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. तर या ब्लॉगमध्ये बनवून आणण्याची तुम्ही खूप करावी आणि रिस्पॉन्स काय आहे बघून स्वतःच बघून घ्या. आता सुरुवात आहे फक्त. वैतागला जरा खडबडीच्या रस्त्याला. हो यो यो पुढे बनवून आहे, कॉन्क्रीट दिसत आहे. ओहो, द व्यू इज द ब्युटिफुल, इज द व्यू इज द. कडक रोड बांधलेला आहे अशा प्रकारे. जास्त वेळ नाही झाला आहे, सुरुवातच झाली आहे जस्ट, पण तरी चांगला वाटतं. आता इथे एवढं चांगलं असेल तर खाली बहुतेक चांगला असावाच. वाडी फक्त 16 किलोमीटर. जर बाईक असती या ठिकाणी तर एवढे ड्रॉप मारले असते की आयुष्याला ड्रॉप लागला असता. पण छान दिसतंय, पण कडक आहे. वैभववाडीपर्यंतचा रोड एक नंबर होता. खाली उतरेपर्यंत रोड क्लास आहे. फक्त 97% रोड एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. 3% मध्ये पॅचेस आहेत, पण ठीक आहे, तेवढं तर मॅनेजेबल आहे. पण रोड खूपच चांगला होता. एक्सपिरियन्स टू गुड. आता आम्ही चाललो आहे कुर्ली गावाकडे. आत्ताच इंस्टाग्रामवरती खूप फेमस झालं आहे कुर्ली गावातलं ते पाण्यातलं मंदिर जे आहे ते बघायला चाललं आहे. ते कसं दिसतं, कसं आहे, कसं नाही बघून घेऊयात आणि तुम्हालाही दाखवतो. तोपर्यंत रेडी पोचतोच आहे मी. ऑन द वे, लेट्स गो. काका ते कुर्ली देवी मंदिराकडे कसं जायचं? ते पाण्यात जे आहे ते इथेच आहे ना? थँक्यू काका. विचार पोचलो तर म्हणजे बरोबर ठिकाणी पोचू आपण असं गृहीत धरून चालू आहोत. आणि कुर्ली देवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता जरा गुगल मॅप गडबड करू शकतो, कारण बारके रस्ते आहेत. सो बघा असे रस्ते आहेत. सो विचारलेलं कधीही परवडेल. चला 5-1 किलोमीटर दिसत आहे, पोचून बघूया. जरासा डोळा लागला माझा. झोपच काढायला आले तिकडे. थोडासा गेम 2 दिवस झाले. राहिला. 2 दिवस झाले झोपा काढत आहेत. आणि गाडी चालवत होते. घरी झोपू का एवढंच ऐकतोय मी पूर्ण ट्रिपमध्ये. आपलं काम जास्त आपण करायचं. ओनली स्पॉटिंग हिडन जेम्स घेऊन जायचं काम याचं आहे. तर मग याचं काम नाही थांबलो की नाही ती सरळ बोलत बोललो ना विचारायला म्हटलं. इथून एक 3 किलोमीटर.
ते पाण्यात जे मंदिर आहे तेच आहे. आतमध्ये पुढे गेला आता खालच्या लेफ्टला रोड राईटला रोड गेला बघ खाली. अच्छा जो 3 नवीन किलोमीटर मंदिर आहे नवीन मंदिर आहे ना त्याच्या थोडंसं पुढे गेला ते आतमध्ये रोड आहे. अच्छा गाडी जाते ना. गाडी अर्धा पण जाते पुढे. हा चालेल. हा हा थँक्यू. असं मी म्हटलं विचारत गेलं तर पुढे पुढे विचार पुढे जाऊया विचार नाही ते विचार या हा इकडे राईटला जायला. अगं कुर्ली देवी मंदिराकडे कुठे जायचं इथून गाडी जाईल चला भाई इव्हेंच्युअली पोहोचलेलो आहे आपण मंदिराकडे. विचारत का होईना पण पोहोचलोय. लोकेशन तर एकदम तोडफोड वाटतंय तिथे आम्ही गाडी लावलेली आहे हा इथे तिथे गाडी लावली आहे आणि लोकेशन सुंदर कुर्ली डॅम आपल्याला जायचंय या दिशेने चलो ते काका जे ऑरेंज टी शर्ट आले होते ते म्हणत होते की भरपूर पाणी आहे आतमध्ये जायला मिळणार नाही बाहेरून पाया पडा तर बघूया तसं पण आम्ही आतमध्ये नाही जायचं ठरवलेलंच होतं बाहेरूनच पाया पडायचं पण लोकेशन एक्सप्लोअर करण्याची जी मजा आहे ते आता एक्सप्लोअर केल्यावरतीच कळेल व्हिडिओवरती समजणार आहे तर लेट्स गो अँड एक्सप्लोअर हो मंदिर इथेच आहे इथल्या इथेच मस्त फुलं हा पर्पल कलरची लॅव्हेंडर लावेन नाही हो काय फील आहे बाकी मंदिरामध्ये झकासच दिसतंय म्हणा झकासच अनएक्सप्लोर्ड कोकण हिडन कोकण शून्य मिनिटात निसर्गाच्या सानिध्यात खाली बघून जावं लागेल थोडासा चिखल आहे तर कॅमेरा 2 मिनिटं ऑफ करायची विनंती करतो मी ना जातोय पाण्यात जास्त खोल असेल तर रिटर्न ये बाबा मार एक सूर मार बघा मासे बसले मोठे मोठे तिकडे खाली. जबरदस्त एवढा कडक व्यू कडक फील कुठेच नाही टू गुड आम्ही ॲक्च्युली एक इंस्टाग्रामच्या व्हिडिओसाठी कॅमेरा पाण्यात टाकला आणि जो व्ह्यू आला ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा थांबा दोन ते बघ दोघं
थांब थांब थांब, त्याच्या अगोदर हॉर्नबिल बघा, हॉर्नबिल बघा. जोडी आहे जोडी. ही बघा हॉर्नबिल. जोडी आहे. जिंकलाय जिंकले भाई जिंकले. कैसा लगा लगा तो लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. तोपर्यंत आता दाखवतो पाण्याच्या आतमध्ये. तुमच्या आयडिया फक्त माझा फोन आतमध्ये चाललाय. राईट साईडला थोडंसं. एवढे फ्रेंडली मासे कधी बघितलेत काय, की कॅमेरा ओपन करतात मासे कॅमेरापर्यंत येतात. हो भाई काय एक्सपिरियन्स आहे, एक नंबर. हे बघा मासे. या जागेला ऍक्च्युली सी ऑफ करायचं मन नाही करत आहे ऍक्च्युली. हा ना, एकदम एकदम एवढी तोडफोड जागा आहे, काय सुकून आहे भाई. सिरियसली. म्हणजे 5 मिनिटं बसा आणि तुम्हाला एवढे पक्ष्यांचे आवाज येतील ना, तुम्ही विचार करत राहाल हा कुठला आहे तो कुठला आहे. ऍक्च्युली जे आपण आउट ऑफ नेटवर्क जातो ना, दिस इज द रिझन. आणि मी कोकणाची सुट्टी घेतो, दिस इज द रिझन. जिंकलंय की नाही जिंकलंय ते तुम्ही ठरवा. आमच्यासाठी तर जिंकलंय. आम्ही चाललं तर जरा बघत बघत चाललोय. लेगची कटिंग दिसते का? गडबडिंग होते तर मी कॅमेरा बंद करतो. तुझी कटिंग व्हायला आता चल. माझी कटिंग होता राहिलेली आहे, तर मी कॅमेरा बंद करतो आणि दगड पार करतो, कारण इथे एक एक दगड ठेवलेला आहे. चला भेटूया पुढच्या लोकेशनला. आता नाही एवढं मेस्मरायझिंग वाटतंय मंदिर की तुफानच. फक्त पावसातून येऊ नका, काय अंदाज नाही लागणार पाण्याचा. मला वाटतं इकडे इकडे येत असेल पाणी. जमीन जी होती आहे ना, मजा आली पण. त्याच्यामुळेच असेल. हा पाणी इथपर्यंत असेलच, ते आता कमी झालं म्हणून इथे माती ओली आहे. पण ओव्हरऑल ग्रेट एक्सपिरियन्स. एकदम जबरदस्त, ग्रेट, नो वर्ड्स एक्सपिरियन्स. दॅट्स वाय कोकण इज हिडन जेम. एकदम अव्वल दर्जाचा सुकून आलेला आहे. ह्याच्यापेक्षा अव्वल दर्जाचा सुकून आमच्या स्टेला आहे. तर तुम्ही स्टेसाठी थांबा, कारण की तो पण इंटरेस्टिंग स्टे आहे. तुम्हाला माहीत असेल की नाही, पण दिस इज बेसिकली निवती गावातला हॉर्नबिल स्टे. आता 2 पक्षी पाहिले ना हॉर्नबिल, त्यांच्या नावावरती हे स्टे ठेवलं. डॉगी झोपले भाई, अंगावरून गाडी राहिले उठे. तो स्टे पण एकदम कडक आहे. दाखवतोच 5 मिनिटात बाहेर निघतो, मेन रोड पकडतो, निवती गावात जातो आणि स्टेला चेक इन करतो. चला, ओरस क्रॉस केलेला आहे आणि आम्ही ऑन द वे आहोत हॉर्नबिल नेस्टसाठी. फिलिंगसाठी थांबला आम्ही. मजा येते भाई. एवढा वेळ झाला पण त्या लोकेशनवरून ना काय अजून भरलंच नाही पोट. असं वाटतं की का निघालं तिकडून, थोडंसं अजून थांबलो असतो. सनसेटचा मेन तिकडे जो फील आहे ना, सनसेटचा फील एक नंबर आहे. म्हणजे बाप, आज तर चान्स नाही आपल्याला, पुढे पण खूप कामं आहेत, खूप प्लॅन आहेत, तर सनसेटसाठी नाही थांबू शकत. सनसेट जो आहे तो स्पेशल आहे. आय विल बी मिसिंग माय ड्रोन व्हेरी व्हेरी मच. तू एक नंबर. माझा जर ड्रोन असता ना भाई, खतरनाक काम झालं असतं. पण काय करू, ड्रोनचा थोडासा लफडा झाला. बट दॅट्स ओके, जे काय आहे एन्जॉय. लेट्स सी. कोकणात जर तुम्ही आलात आणि असा काही सीन दिसला तर तुम्हाला डाऊट होऊ शकतो की नक्की आपण कुठे आहोत कुठे नाही, इथून बीच कुठे आहे कुठे नाही. पण घाबरू नका,
तुम्ही तुमच्या बरोबर रस्त्याला आहात. कारण बीचवर जाण्यासाठी कोकणामध्ये एकच खासियत आहे की तुम्हाला डोंगर वगैरे पार करून जावं लागतात आणि तुम्ही लवकरात लवकर पोचाल त्या लोकेशनला. इट इज नॉट अ लोकेशन, इट इज अ पॅराडाईज. आय गॅरंटी. तर बघायला विसरू नका, कंटिन्यू राहा. पॅराडाईज काय होतं विनायक? येस ऑफकोर्स. विनायकला ॲक्च्युली माझ्या चॉईसवरती ब्लाइंड ट्रस्ट आहे. तो म्हणून माझ्याबरोबर फक्त तोंड बंद करतो आणि गाडी चालवतो. सवालच बाकी प्लॅनिंग प्लॉटिंग आपला काम आहे. तर बघत राहा, बने रहिए, मिलते हैं थोडी देर में. गाडी पार्क करून आम्ही निघालोय या स्टेच्या दिशेने. इथे लावली आहे गाडी. थोडंसं खाली जायचं आहे. हा आहे रस्ता. आर यू रेडी टू सी द पॅराडाईज? आर यू रेडी टू सी द मॅजिक? आय एम ऑलवेज एक्सायटेड बिकॉज माझ्या भावाने जी जागा चूज केलेली आहे सकाळची जागा, तर अजूनपर्यंत डोळ्याच्या समोरून जात नाही. पारणं तर तो पिटलेलं बोललाय- आहे. नाही तर तो बोललाय की ही जागा त्याच्यापेक्षा भारी आहे. तर म्हणजे मग ती आउट ऑफ द वर्ल्ड असेल. बघूयात आपण. ही गाडी जाऊ शकली असते रेणू. गाडी जर जाऊ शकली तर जाऊन घेऊन ये. एवढं वजन घेऊन जायचं भाई. घेऊन जाऊयात आपण. तेच नको करा. गाडी फिरवायला भेटली नाही तर मग काय करशील? पुढे मागे 10 वेळा करू आणि रिवर्स करू एकाच जागेवर. त्यात काय आलंय? नको जाऊयात. चल खाली जा. काय गेली असती का? The stay and the view is here. कैसा लगा? इधर का व्यू देखो. काय जबरदस्त. असं वाटतंय मालदीवला आलंय. मालदीवला संध्याकाळी इकडे सनसेट एन्जॉय करायचं. इकडे ते डोके टाकून द्यायचं. एक अशी चिल्ड. चला. पराग तुम्हीच काय? ओहो. तोडफोड स्टे आणि तोडफोड लोकेशन, तोडफोड व्ह्यू. उगाच याला पॅराडाईज नाही बोलायचं. रूम आतून बघायचे कारण मी बघितली. मी बॅग ठेवली आणि रूम दाखवतो. नाही दिस इज कॉल्ड पॅराडाईज. बेसिकच रूम आहे हे मी हे घेऊन येतो. तसा. हा जा गाडी घेऊन ये. बेसिकच रूम आहे. हा रूम आहे. AC आहे. सगळं इलेक्ट्रिक आहे. टेंट आहे. वॉशरूम थोडा सुधारलेला आहे. सेक्सी वॉशरूम. एक नंबर की नाही. जिंकलेला आहे. आता उद्याचा जो प्लॅनिंग आहे तो जोरदार आहे. कारण उद्या आम्ही जाणार न्यूटी आयलंडला. उद्याचा व्लॉग जेव्हा येणार तेव्हा तो बघायला विसरू नका कारण तो लोकेशन पण तोडफोड आहे. तर बने राहू. अजूनपर्यंत व्लॉग संपला नाही. इथेच थोडं जेवायला जाऊ, रेडी हो आणि आराम करू. आणि संध्याकाळचं सीन सनसेट महत्त्वाचा आहे ना, तर सनसेट दाखवणारच. भेटूयात. हा सेक्सी व्ह्यू आणि टेस्टी जेवण. काय कॉम्बिनेशन आहे भाई. सुरमई कशी आहे निनाद? सुरमई कशी तोंडात ठेवली की वितळते. फ्रेशची पण बाप आहे. फ्रेश एकदम फ्रेश. एकदम म्हणजे लेवल लेवल आहे लेवल. मस्त जेवण जेवणार. आणि हा जो टेबल आहे ह्याच्यावर जाऊन टांगा पलटी, थोडे फरार, ओनली आराम. त्या दगदगीतून त्या शांत जागे आल्यावरती एवढं सुकून वाटतंय ना. जिंकला म्हणजे पैसा वसूल सीन आहे. पण तुम्हाला कळत असेल की नसेल माहीत नाही, पण मी अनुभव तर एकदम तुफान आहे. भेटूया आराम केल्याच्या नंतर. संध्याकाळ जोरदार झालेली आहे. झोप काढलेली नाही पण आराम मस्त केलेला आहे. सनसेटचा फील घ्यायला थांबा. सनसेट जायचं. सनसेटचा फील घ्यायला आम्ही लोक चाललेलो आहोत बीचवरती.
गोल्डन रॉक ब्युटी बीच. चला पायवाट करत करत पोचूया जरा निसर्गाच्या सानिध्यातून समुद्राकडे. जबरदस्त रूट आहे बाकी. एक नंबर. रोहन मला माहित नाही तू जर ब्लॉग बघतोय की नाही बघत, पण दिस इज कोकण व्हॉट यू मिस्ड. ठीक आहे, आपण जर आलो असतो तर फील घेतलाच असता 100पैकी 100चा. रोहनला बघण्यासाठी हा ब्लॉग कधी येईल ते पण चालेल. ते रोहन बघूनच सांगेल. निवांत समुद्राचा फील घ्यायला आम्ही पोचलेलो आहे समुद्र किनाऱ्यावरती. तिथे आहे आपला स्टे. तो आहे आपला स्टे. आपण आलो आहे बीचच्या लगत सनसेट अनुभवायला. असं चालत राहा निनाद, काय शॉर्ट येतो यार. गुड. व्हेरी व्हेरी सेक्युलेटेड बीच. आणि सेक्युलेटेड बीचवरती फक्त आपण आणि आपला दराराच. डॉगेज भाऊ त्या साईडला कसं जायचं मधून इथून. चला डोंगर चढायला सुरुवात करूया आणि सनसेटचा मजे घेऊयात. येतो. लेट्स गो. थोडं धडपड व्हायच्या अगोदर कॅमेरा बंद करतो, नाहीतर मग उगाचची फजिती व्हायची. नीना तिथे पोचलाय, मी पण पोचतो. हो गॉड. इथून आलो वरती, थोडंसं चढलो, दम लागला, पण व्ह्यू वर्थ आहे. हाय हाय, मला व्ह्यू. तुफान एक नंबर. मी म्हटलं ना तुम्हाला, सनसेट व्ह्यू, तोडफोड, पैसे जिंकलेले असणार आणि जिंकलेले आहेत की नाही ते तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. काबुदे रामासारखं आहे, काबुदे रामासारखं. दिस इज नॉट गोवा, दिस इज कोकण. Time to say bye bye to this sunset, this beautiful lovely sunset. मँगो ऑरेंज सनसेट. मजा आली हा. शिंगले सुकून मतलब एक नंबर सुकून. तर बघूया, ट्राय करूया जरा तिकडे जाऊया, कारण की पोरं खेळतात क्रिकेट. आपण ट्राय करूया, आपल्याला भेटतंय का खेळायला. चलो बाकी पोरं जमली, जास्त जमली यार. 1 2 3 4 पहिला 4 होते, आता 5 7 6 चालू. चला नंबर वाईज तरी जाऊ. तुम्हाला कितपत आवाज येतोय कितपत नाही मला माहीत नाही, पण इथे बसून एक नंबर सुख आहे. सुख. लाटांचा आवाज आहे, किड्यांचा थोडा थोडा आवाज आहे आणि वातावरण एकदम असं चिल आहे.
मजा येते. पीस ऑफ माइंड एक नंबर आहे. लोकेशन पण एकदम शांत आहे, कोण नाही, प्रॉपर्टी आपलीच आहे, फुल एन्जॉय. दिस इज कॉल्ड निसर्गाच्या सानिध्यात अँड फन अनलिमिटेड. मजा आली.